छावा न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे. आज धाराशिवचे लाडके आमदार कैलासदादा पाटील यांनी वाकरवाडीचा पाझर तलावाची पाहणी केली. तसेच वाकरवाडी गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी आलेलं आहे त्याची पाहणी केली. तलावावरती जे झाडं आलेत मोठे त्याच्यासाठी पण दादांनी फोन करून त्यांना कल्पना दिली की झाडं त्वरित तोडून घ्या. तर दादांची काय प्रतिक्रिया आपण दादाकडूनच ऐकून घ्या. काल रात्रीपासून परत पावसानं सुरुवात केलेली आहे. माझी सर्व धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्या. आज आणि उद्या परत पावसानं आपल्याला अलर्ट दिलेला आहे पावसाचा. त्यामुळं सर्वांनी आपली स्वतःची, आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. कुणीही पाण्यात उतरण्याचा धाडसी प्रयत्न करू नये. आणि जी नदीकाठची गावं आहेत, ओढ्याकाठची घरं आहेत, नदीकाठची घरं आहेत, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं. आणि आपण सगळ्यांनी, आपण स्वतः आणि आपण आपलं पशुधन यांना सुरक्षित स्थळी हलवावं. आम्ही 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. कुठं काय अडचण आली, कुठं काही वाटलं, काही ठिकाणी तलावात ठिकाणी भेगा पडल्याचं आम्हाला फोन येतात, आम्ही अधिकाऱ्यांना सूचना देतो. या ठिकाणी तलावाच्या बाबतीत काही लोकांचे फोन आले होते, त्यामुळे इथं पाहणी केली. तर संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत. आणि माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही धाडस करू नये, पाण्यात उतरायचं धाडस करून आपला जीव धोक्यात घालू नये. आपल्या कुटुंबाची, आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. कारण आपलं पीक तर सगळं गेलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांची, आपल्या आणि आपल्या पशुधनाचे जीव वाचवणे हीच आपली सगळ्यांची प्राथमिकता आहे. आणि कुणालाही काही अडचण वाटल्या, प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, कुणालाही काही अडचण वाटल्या थेट स्थानिक शिवसैनिकांना संपर्क साधा किंवा आमच्याशी संपर्क साधावा, हीच आपल्या मार्फत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो.